भवारणवी नाव उभारिली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. विठ्ठल 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 ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग भक्तश्रेष्ठ नामदेवराय यांचा 6 चरणांचा असून या अभंगद्वारे नामदेव महाराज हे संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचं वर्णन करण्याबरोबरच त्यांची अलौकिक कृती असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचंही वर्णन करतात. आज आषाढ वद्य एकादशी, कामिका एकादशी जिला म्हणतात, आणि ही ज्ञानोबारायांची महावारी, मोठी वारी, पुण्यपावन असलेलं हे नेवासा क्षेत्र आम्ही नेहमी चिंतन करत आलेलो आहोत. ज्ञानोबारायांना ज्या अर्थी ही भूमी ज्ञानेश्वरी सांगण्यास योग्य वाटली, याचाच अर्थ ही ज्ञानोबारायांच्या आगमनापूर्वी देखील अतिप्राचीन काळापासून पवित्राति पवित्र आहे. आम्ही गमतीनं सांगत असतो, आपल्याला एखाद तासभर जर प्रवचन करायचं असेल एखाद्या ओवीवर, तर आपण जागा चांगली शोधतो. कुठेही बस स्टँडवर, कुठं अड्ड्यावरती प्रवचन द्यायला प्रवृत्त होत नाहीत. त्याच्यात आणखी गंमत, न कळलेल्या ओवीवरती देखील तासभर बोलण्यासाठी सांगणारा चांगल्या जागेची काय अपेक्षा आपण करतो. एक तासभर जर चिंतन करायचं असेल तर चांगल्या जागेची, पवित्र जागेची आपण अपेक्षा करत असू, तर ज्ञानोबारायांना ही समग्र ज्ञानेश्वरी आणि अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा ग्रंथ सांगायचा होता. तर त्यासाठी त्यांनी ज्या भूमीची निवड केलेली आहे ती किती पवित्र असली पाहिजे याचं अनुमान करता येतं. विठ्ठल त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे अनेको वेळेस ही ओवी आपल्या मुखातून जाते. आपण तिचं चिंतन करतो. किती काळ करायचंय? ती अनुभवाला येईपर्यंत. आजच्या अभंगाच्या भाषेत बोलायचं ठरलं तर प्रत्येक कीर्तनाच्या प्रसंगी, प्रत्येक प्रवचनाच्या प्रसंगी नेवासा क्षेत्राचं वर्णन करताना महाराज मंडळी, साधू मंडळी याच ओवीचा निर्देश करतात. त्यांना काही 2-5 मिनिटं टाइमपास करायचा असतो म्हणून नाही, तर संतांचे शब्दच असे आहेत, जन्मभर जरी आपण त्याचं चिंतन केलं आपलं आयुष्य संपून जाईल, पण त्यामध्ये असलेला गर्भित अर्थ तो काही संपणारा नाही. साहित्यामध्ये असं वचन येतं, काल हा पिबती तद्रसम, काळ हा जगातील सगळ्या गोष्टीला निरस करून सोडतोय.
निस्तेज बनवतोय, रसहीन बनवतोय. काळाचं ते सामर्थ्य आहे. अवघाची आकार ग्रासिएला काळे, हा संपूर्ण जगदाकार हा काळाच्या जबड्यात जातोय. न्याहाळी पा केवडा पसरला शे चवडा, करुणी माझी वडा आकार गजू. जगातील प्रत्येक वस्तू ही कधी ना कधी निस्तेज होणारी आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा आत्ता या क्षणी 25 वर्षाचा तरणा बांड, बलवान, सौंदर्य संपन्न एखादा युवक असू द्या, त्याचं ते बळ, बुद्धी, सौंदर्य इत्यादी गोष्टी चिरकाळ राहणार आहेत का? अजून 25 वर्षांनी त्याला पहा, फार झालं तर आणखी 40 वर्षांनी पहा, जगला तर. लक्षात आलं? आता तर इतका काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्या विवाह उत्तर काळात 1-2 वर्षांनीच पहा. बोलणं लक्षात आलं तर बरं, आमचंच भाग्य म्हणायचं. त्याच्यात आणखी बारकावा जर करत गेलो, बालकी खाल निकालना. विवाह उत्तर काळातली गोष्ट सोडून द्या, विवाहच होत नसल्यामुळं त्याचं झालेलं निस्तेज मुख पहा. विठ्ठला प्रत्येक गोष्टीतील रस काळ पिऊन टाकतो. एखादी इमारत पहा, नजर लागेल, दृष्ट लागेल अशी भव्य इमारत एखाद्याने उभी केली असेल, पण कालांतराने पहा, आता भर्तृहरी काय बोलतोय तिकडं माझं मन जात आहे, पण एवढं काय खोलात जायचं नाही. या अभंगाचं एखादं चरण झालं तरी आज भाग्य मानावं लागणार आहे. हा अभंगच मी मुद्दाम यासाठी घेतला की याच्यामध्ये ज्ञानराज शब्द आहे. आरती ज्ञानराजा, तिथे देखील ज्ञानराज शब्द आहे. ज्ञानराज शब्दाचं थोडंसं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. भव्य इमारत पहा, तो भर्तृहरी तर म्हणतो हे मोठमोठे प्रासाद, राजवाडे जे आता भग्न अवस्थेत आहेत, तिथं जायला भीती वाटते. पण एक काळ असा होता की लोकांची दृष्ट लागेल अशा त्या इमारती बांधलेल्या होत्या. तेथे वैभव नांदत होतं. त्या इमारतीही भग्न झाल्या, त्यातील वैभवही संपुष्टात आलं. त्यातली माणसं देखील काळाच्या पोटात काय झाली, गडप झाली. मला एवढंच सांगायचंय, जगातील प्रत्येक वस्तूला निरस करून टाकतो कोण? काळ. निस्तेज करून टाकतो, बेचव करून टाकतो. पण त्या काळाला, संत वाङ्मयाला निरस करण्याची आज्ञा नाही किंवा त्यात सामर्थ्य नाही. लोकगीत म्हणा किंवा चित्रपटादिकातील गीत म्हणा, किती काळ चालतात तो? किती काळ लोक गुणगुणतात, आवडीनं ऐकतात? किती काळ? वर्षभर, महिना, 2 महिने. आणि जर तो गीतकार थोडासा तपस्वी असेल तर 4-2 वर्ष. लक्षात आलं? तर त्यानंतर ती गीतं आपल्याला ऐकावी वाटत नाहीत. आपल्याला तर ती पहिल्यांदाच ऐकावी वाटत नाहीत, पण ज्यांना ऐकावी वाटतात त्यांच्या भूमिकेत जाऊन मी बोलतो. ज्यांना आरंभाला ती ऐकावी वाटतात त्यांना देखील कालांतराने ती ऐकावी वाटत नाहीत, कारण त्यातील रस काळाने काय करून टाकला, पिऊन टाकला. पण मला सांगा, रूप पाहता लोचणी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे किती दिवसाचं चाललंय आपलं? रूप पाहता तर 700-750 वर्षाचा काळ लोटलेला आहे. काकडा असो, हरिपाठ असो, आपली वारकरी कोणतीही साधना असो, त्याच्या आरंभी आपण त्याला म्हणतो अविट गे माये विटेना. ते अविट आहे, ते विटत नाही. हा, एखाद्याला जर ते ऐकावंसं वाटत नसेल, याचा अर्थ हे अभंग किंवा संतकृती, संत वाङ्मय निरस झालेलं नाही. त्याच्या बुद्धीची तपासणी करावी लागेल. तोच विटलेला दिसतोय, विषय कुठून निघाला होता, तिथं जाता आलं पाहिजे. जिथून दिंडी आपली प्रस्थान केलेलं आहे तिथं तर जाता आलं पाहिजे, भलत्याच ठिकाणी. ही जी ओवी आहे, पैत्री भुवन ऐक पवित्र, आपण अनेको वार उच्चारतो. याचा अर्थ तेवढीच आपल्या पाठ असते असं नाही.
तर ज्ञानोबारायांनी या नेवासा क्षेत्राचं वर्णन त्या उवीमध्ये केलेलं आहे. केवळ या अहिल्यानगर जिल्ह्यातच पवित्र असलेलं स्थान किंवा महाराष्ट्र भूमीमध्ये एक नंबरचं पवित्र स्थान किंवा भारत देशामध्ये सर्वात पवित्र स्थान, आशिया खंडात सर्वात पवित्र स्थान, पृथ्वी तलावर सर्वात पवित्र स्थान असं नाही. त्रिभुवनैक पवित्र, स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही भुवनांमध्ये अत्यंत पवित्र असलेलं हे नेवासा क्षेत्र आहे. आणि या नेवासा क्षेत्राची निवड ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी केली. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी सांगण्यानं आणि त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळाच्या वास्तव्यानं ती भूमी अधिक पवित्र झाली यात संशय नाही, पण ती आधीचीच अतिपवित्र आहे. आणि त्या भूमीमध्ये आपण सेवा करतो आहोत, आपलं परम भाग्य आहे. कर्म सिद्धांत हा अत्यंत दुस्तर आहे, आपल्याला पाठीमागं बघण्याची सोय नाही आहे. पण निश्चित माझी अशी भावना आहे, ज्या अर्थी ज्ञानोबारायांच्या या प्रांगणामध्ये या मंदिरामध्ये आपण ही सेवा करतो आहोत, सगळेजण मिळून सेवा करतो आहोत, त्या अर्थी निश्चितच ज्ञानोबारायांनी ज्या काळामध्ये येथे वास्तव्य केलं, ज्ञानेश्वरी सांगितली, त्या काळामध्ये भलेही आपण मनुष्य योनीत नसू, कारण मनुष्य योनीत असतो तर ज्ञानोबारायांच्या त्या एकाची वचने, एकाच वचनानं आपण काय झालं असतो, मुक्त झालो असतो. भलेही माणूस म्हणून त्या काळात नसू, पण निश्चित कीट पतंग मुंगी किडा इत्यादी कोणत्या तरी योनीत निश्चित असलो पाहिजेत. आणि त्या ज्ञानोबारायांच्या शब्दाचा परिणाम म्हणून आपल्याला हा मानव जन्म लाभला. आणि केवळ मानव जन्म लाभला एवढंच नाही, तर ज्ञानोबारायांची सेवा आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची सेवा करण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली. केवळ बुद्धीच प्राप्त झाली असं नाही, तर तशी सुसंधीही प्राप्त झाली. महिमा ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेच आहे, पण तुलना करू नये आपण. आपली तेवढी बुद्धी नाही, योग्यता नाही, अधिकार नाही. पण आळंदीला अतिशय महत्त्व आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दिलं जातं, पण आळंदीपेक्षा ही काकणभर श्रेष्ठच असलेली ही भूमी आहे. कारण हे क्षेत्र म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ आहे. आळंदी क्षेत्राची निवड ज्ञानोबारायांनी भलेही समाधिस्थ होण्यासाठी केलेली असेल, पण समाधीचा विचार आपल्या स्थूल बुद्धीनं म्हणतोय मी, अल्पबुद्धीनं, तो त्यांनी स्वतःचा केलेला आहे. वरवर पाहता स्थूल बुद्धी, मी शब्द जाणीवपूर्वक वापरत असतो, त्यामुळं पुढचं वाक्य विचारात घेताना अगोदरचा शब्द त्यात धरून घ्यायचा असतो. स्वतःचा विचार त्यांनी केला. नको आता या जगामध्ये राहणं, समाधिस्थ होणंच भलं. आळंदी क्षेत्री ज्ञानोबारायांनी स्थूल बुद्धीनं म्हणतो मी, पुन्हा उच्चारण करतो, काही व्याख्यानाचे असलेले दोष स्वीकारू पुन्हा पुन्हा बोलणं, त्याला व्याख्यानातील काय म्हणतात, द्विरुक्ती इत्यादी दोष मानले जातात, पण ते दोष स्वीकारून मी बोलतो. ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये स्वतःचा विचार केला, पण नेवासा या भूमीमध्ये ज्ञानोबारायांनी जगत कल्याणाचा विचार केला. महात्मे सांगत आले, आळंदीला ज्ञानोबारायांचे नेत्र बंद आहे, आळंदीला ज्ञानोबारायांचं मुख कमल बंद आहे, मिटलेलं आहे. पण नेवासा या क्षेत्री मात्र ज्ञानोबारायांची दृष्टी, ज्ञानोबारायांचे डोळेही उघडे होते. आणि ज्ञानोबारायांचं तर मुख 2.5 वर्षे या ठिकाणी या ज्ञानाचा सतत प्रवाह करीत होतं. केला जगाशी उपकार कार्याले नारी नर. या नेवासा क्षेत्रातून ज्ञानोबारायांनी केवळ नेवासेवरती उपकार केला नाही, संपूर्ण जगावरती उपकार केलेला आहे. म्हणून या नेवासा भूमीचं ऋण संपूर्ण जगाच्या मस्तकावर आहे. ज्ञानोबारायांसंबंधी, ज्ञानेश्वरी संबंधी सर्वच संतांनी तोंड भरून वर्णन केलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्येच एकंदर संत त्याला म्हणता येतं
की ज्याला ज्ञानोबारायांचा महिमा मान्य आहे, केवळ विठ्ठल भक्त त्याला वारकरी म्हणत नाहीत. बारकाईनं ऐकावं लागेल. केवळ ज्ञानेश्वर महाराजांचा किंवा त्या ज्ञानेश्वरीचा भक्त त्यालाही वारकरी म्हणता येत नाही. तुम्ही म्हणाल हे दोन वेगवेगळे कसे आहेत? अनेक विठ्ठल भक्त असे आहेत, ते म्हणवतात तरी स्वतःला विठ्ठल भक्त, की ज्यांचा ज्ञानोबारायांशी दुरान्वयानेही संबंध नाही आहे. आणि अनेक लोक ज्ञानेश्वर महाराजांशी आणि त्यांच्या वाङ्मयाशी संबंधित जरी दिसत असले, कोणते? विद्यापीठीय अभ्यास करणारे लोक, त्यांचा ज्ञानेश्वर महाराजांशी संबंध आहेच आहे, PhD करण्याच्या निमित्तानं का होईना, पण ते सगळेच विठ्ठल भक्त असतीलच असंही नाही. विठ्ठला ज्याच्या जीवनामध्ये विठ्ठल भक्ती बरोबरच ज्ञानोबारायांची भक्ती दिसून येते, त्यालाच काय म्हणावं? वारकरी म्हणावं. लक्षात आलं का? नाही तर अनेक विठ्ठल भक्त आता विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, भक्ती भावनेने म्हटल्यानंतर ते विठ्ठल भक्तच म्हणावे लागतील ना. पण त्यांचा आणि ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरीचा काडीचाही काय नसतो, संबंध नसतो, येऊच देत नाहीत ते. लक्षात आलं का? साधू संत तो संबंध प्रस्थापित करण्याकरिता अहोरात्र प्रयत्न करतात, पण ते देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो संबंधच येऊ देत नाहीत. असे तपस्वी लोक. लक्षात आलं का? असो, ज्यांनी ज्ञानोबारायांच्या समकालीन असतील किंवा ज्ञानोबारायांच्या उत्तर काळात आत्तापर्यंत ज्ञानोबारायांचा थोरपणा मान्य केला, ज्ञानोबारायांना वंदन केलं, ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं, त्यांनाच वारकरी लोक संत म्हणतात. समस्त वेदाचं सार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकाला अन्य कोणत्याही ग्रंथाच्या अभ्यासाची गरज नाही. हा, अभ्यास करण्याकरिता आणि ज्ञानोबारायांच्या शब्दाची खोली जाणण्याकरिता निश्चितच अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय कळणार नाही. पण ज्ञानेश्वरी अपुरी म्हणून तिला जोड म्हणून अभ्यास करावा लागेल, हे मूर्खाचं बोलणं होईल. व्याकरणादी न्यायादी ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर निश्चितच आपल्याला हे कळेल की भगवान भाष्यकारांसारख्या महाबुद्धिवानाला किंवा शंकरम शंकराचार्यम साक्षात शंकर अवतार असलेल्या आचार्यांना सुद्धा जी गोष्ट किंवा ज्या गोष्टीचं खंडन करण्याकरिता एक एक पान 2-2 पान भाष्य लिहावं लागलं, ज्ञानोबारायांनी एखाद्या ओवीच्या अर्ध्या चरणात ते खंडन केलेलं दिसतं. सगळ्या वेदाचं सार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. एवं सकळ सांख्य सिंधू भगवद्गीता उभी प्रबंध, हा आगळा वेदू मूर्त जाण, हा जणू काय आहे? वेदच आहे. वेदाचं सकळ सार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत आणून ठेवलेलं आहे, आपल्या भाषेत आणून ठेवलेलं आहे, आपल्याला कळेल अशा रीतीनं सांगितलेलं आहे. त्यांची सांगण्याची जी युक्तिस्तू योजना, युक्ती म्हणजे योजना, दृष्टांत, सिद्धांत पटवून देण्याकरिता केलेली योजना युक्ती. तुकोबाराय म्हणतात, मनोनी ठेविली पायी डोली, मनोनी ठेविली पायी डोली, मनोनी ठेविली पायी डोली, मनोनी ठेविली पायी डोली, मनने युक्तीची खोली, युक्तीची खोली, युक्तीची खोली, युक्तीची खोली, म्हणून ठेवी पायी, म्हणून ठेवी पायी, म्हणून ठेविली पायी, म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई.
आता हे तर तुकाराम महाराजांचं वचन आहे. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या उत्तर काळात होऊन गेलेले आहेत. ठीक आहे. यद्यपि आम्ही संस्कृत भाषाभिमानी असलो तरी आम्हाला धाडसानं असं विधान करावं वाटतं की भगवान भाष्यकार आचार्यांनी सुद्धा जर ज्ञानेश्वरी पाहिली असती तर तेही हेच म्हणाले असते, म्हणून ठेविली पायी डोई. विठ्ठलांचं हे वचन ज्ञानोबारायांच्या दृष्टांतापुरतं आहे. सिद्धांताची गोष्ट दूरच आहे. लक्षात आलं का? दृष्टांत आम्ही कुठंतरी बोललो असं. ज्ञानोबारायांना असा काही लौकिक दृष्टांत सापडला नाही की ते काय करतात, सिद्धांताचाच दृष्टांत करून टाकतात. अहो ते श्रीमंत आहेत, श्रीमंताच्या घरी काय कमी असते. आम्ही उदाहरण सांगितलं होतं. आपल्या घरी पांघरण्याची शाल, तिची किंमत, आणि फरशी पुसण्याचं कापड, त्याची किंमत वेगळी वेगळी असते की नाही. आपल्याकडे शाल केवढ्याची असते, ह्या सत्काराच्या नाही म्हणत मी बरं का. त्यांचा नेमका काय उपयोग करावा याच्यावरती अनेक PhD प्रबंध होतील. विठ्ठला ठीक आहे, औपचारिकतेचा भाग असतो म्हणून काय करायचं सत्कार. ती शाल कशासाठी निर्माण झालेली आहे ठाऊक आहे का? फोटो काढण्यासाठी. फोटो काढायचा संपला की तिची उपयोगिता संपलीच समजायची. ठीक, आपल्या घरातील चांगली शाल केवढ्याची असेल? 500 रुपये, 1000 रुपये, आणखी मला ऐकायला कमी आहे असं 5000 रुपयापर्यंत. हे आम्ही सांगितलं होतं. एका महात्म्याने मला अशी शाल दाखवली होती. किती साली? 2007-8 साली ओंकारेश्वरला शिकायला असताना ते म्हटले कैलासपीठाच्या दशमपीठाधीश्वरांनी त्यांची सेवा केल्यामुळं ही शाल मला दिलेली आहे. तिला बरेच वर्षे झाले, 12-15 वर्षे, आणि त्या शालेला छिद्र पडलंय. ते नीट करायला मला 2000 रुपये लागणार आहेत. हे कधी सांगितलं होतं? 2008-9 या साली सांगितलं होतं. त्यावेळेस त्या शालीचं छिद्र नीट करायला 2000 रुपये लागत होते. म्हटलं ही शाल केवढ्याची? त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं 35,000 रुपयाची. त्याची 2007ला 35,000, आज काय किंमत होईल त्याची? एवढ्या शाली असतात. असो, आपल्या घरी पांघरण्याचे कपडे, पाय पुसण्याचे कपडे वेगळ्या किमतीचे असतात. आपण त्या उंचीची माणसं. पण जो गर्भ श्रीमंत आहे, अतिश्रीमंत, ज्याच्या श्रीमंतीची कल्पनाच करता येणं शक्य नाही. गमतीनं सांगू का, ज्याच्या घरात झाडल्यानंतर केरात 1,00,000-2 लाख रुपये निघतात एवढा श्रीमंत, त्याच्या घरी त्याला जर कदाचित फरशी पुसण्याचं कापड जर मिळालं नाही तर तो काय करू शकतो? त्या शालेने सुद्धा काय करू शकतो? फरशी पुसू शकतो. तुम्ही म्हणाल एवढ्या पैशाची, आहो तो आहे श्रीमंत तेवढा. हे कशासाठी सांगितलं? ज्ञानोबाराया दृष्टांत नाही मिळाला की मोठ्या सिद्धांतालाच काय करतात ते दृष्टांत. एका शास्त्राचा जो निष्कर्ष आहे, त्या शास्त्रकारांनी आयुष्य अनेक पिढ्या खपून त्या सिद्धांतापर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यांच्या शास्त्राचा तो सिद्धांत. ज्ञानोबारायांनी त्या सिद्धांतालाच काय करून टाकलं? चालता चालता दृष्टांत. ज्ञानोबारायांच्या केवळ दृष्टांताबद्दलची गोष्ट झाली. सिद्धांताची गोष्ट अशी आहे की मी वाक्य बोलून गेलो. त्यांनी सगळ्या वेदाचं सार ज्ञानेश्वरीमध्ये आणलं. या गोष्टीला धरूनही ज्ञानोबारायांचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे. नामदेवराय देखील हीच गोष्ट सांगताना, ज्ञानोबारायांचं वर्णन करताना त्यांच्याशी असलेला आपला संबंधही सांगतात अभंगाच्या. ज्ञान राजा माझी, ज्ञान राजा माझी, योग्याची माऊन, ज्ञान राजा
योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. बरोबर आहे, डबल चाल. लक्षात आलं का? कशासाठी? एवढ्या गोंधळात चिंतन ऐकायचं झालं नाही तरी हरकत नाही, पण कशावर चिंतन चाललं होतं एवढं तरी लक्षात राहावं. विठ्ठलाने निगमवल्ली प्रगट केली, हे त्यांचं कर्तृत्व सामर्थ्य सांगितलं. ते कोण आहेत? ते ज्ञानराज आहेत. आणखी कोण आहेत? योग्यांची माऊली आहेत. आणि त्यांच्याशी संबंध काय आहे? तर ते माझे आहेत. विठ्ठल उगीच व्यवहारामध्ये एखाद्याचं वर्णन करतात, ते अमके आहेत ना, ते असे आहेत तसे आहेत. तुझा काय संबंध त्यांच्याशी? तसा काहीच नसतो, लोक सांगत असतात. लक्षात असतं. मोठ्या माणसाशी, व्यवहारातल्या मोठ्या माणसाशी नसलेलाही संबंध सांगण्याकडे जगातील लोकांचा कल दिसतो. असं आहे. आणि खरंच विचारलं तुमचं आणि त्यांचं नातं काय, तर ते असं सांगतात नातं की एखाद्या वेळेस त्या न्यायशास्त्रातील अवघड प्रमेय कळेल, पण ते नातं काही, त्या गुंतागुंत काही कळत नाही. ते म्हणतात आमच्या आत्याचे जे मालक आहेत, लक्षात आलं का, त्यांची जी मावस बहीण आहे, लक्षात आलं का, त्यांची जी मामी आहे, त्या मामीची जी चुलती आहे, लक्षात आलं का, त्या चुलतीची जी बहीण, तिच्या मामे भावाचे हे चुलत भाऊ आहेत. कळालं का? काही नाही. ब्रह्मसूत्र कळेल, पण हे काही कळणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. असो, ज्ञानोबारायांशी नामदेवराय जो संबंध सांगतात तो तशा प्रकारचा नाही आहे. ते काय म्हणतात, ते कुणाचे आहेत? माझे आहेत. अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांना काय म्हटलेलं आहे? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. नभयाची कुळाचा विचार, नभयाची कुळाचा विचार. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. नभयाची कुळाचा विचार, नभयाची कुळाचा विचार. ज्ञानाचा सागर सखा मोरा ज्ञानेश्वर, सखा मोरा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा नामदेवराय. ज्ञानोबारायांशी आपली जवळीक या माझ्या शब्दानं सांगतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आता याच्यामध्ये इतकी पदं आहेत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली काय आहेत? पदं आहेत. त्या पदांचं खरोखर विश्लेषण एखाद्यानं केलं महाबुद्धिवानानं, तर या एकाच चरणावरती तो एक प्रबंध लिहू शकतो. विठ्ठल संतांना ते माझे आहेत असं केवळ म्हणता आलं पाहिजे असं नाही. आपणही म्हणू ज्ञानोबा माझा,
पण अंतकरणातील संसार माझा, घरदार माझी, हे काही सुटत नाही ना. लक्षात आलं का? त्याच्याशिवाय कसं काय ज्ञानोबा राहायला माझा म्हणता येईल. लक्षात आलं का? पण नामदेवराय म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबाराय कोण आहेत? माऊली आहेत. आता ते पुरुष असूनही त्यांना माऊली कसं म्हटल्या गेलं, कोणत्या वृत्तीनं तो प्रयोग केला गेलेला आहे याचा विचार आहे. गौणी वृत्तीनं म्हटलं गेलं, फार लांबवायची गरज नाही. आईमध्ये असलेले समस्त गुण ज्ञानोबारायांमध्ये आहेत असं म्हणण्यापेक्षा, ज्ञानोबारायांमध्ये असलेले मातृत्वाचे गुण जिच्यात असतात तिलाच आई म्हणतात. शब्दप्रयोग लक्षात आला. आईमध्ये असलेले गुण ज्ञानोबारायात असतात असं म्हणणं ही स्थूल बुद्धी, बालवाडी. पण ज्ञानोबारायामध्ये जे मातृत्वाचे गुण आहेत ते अंशांशाने का होईना जिच्यात असतात तिलाच काय म्हणावं? आई म्हणावं. त्या आईची व्याख्या देखील ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात असलेल्या जगाच्या जो कळवळा आहे, ते जगाच्या विषयीचं मातृत्व आहे त्यावरून केली जावी. आता आपण स्थूलबुद्धीच असलेले माणसं खरं तिकडून इकडं येण्यापेक्षा आपण काय करतो, इकडूनच तिकडं जोडत असतो. असो, आपल्या आपल्या पातळीवरती ते देखील काय आहे, योग्यच आहे म्हणा. आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणार एकमेव स्थान म्हणजे माता. आणि ज्ञानोबाराय हे कोण आहेत? वेदशास्त्रे देती ग्वाई म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबाराय कोण आहेत? आई आहेत. इथं काय म्हटलं? योग्यांची माऊली. कुणाची माऊली आहेत? कुणाची आई आहेत? योग्यांची. आता योगी शब्दानं देवाची माऊली. अमुते किर प्रसवली तुझीच कृपा. योगी शब्दाचा अर्थ इथं अष्टांगादी योग साधन करणारा योगीच घ्यायचा असं नाही, तर इथं योगी शब्दाचा अर्थ आहे साधक. साधकाचा माय बाप दर्शने हरे साधकाचा माय बाप दर्शने हरे सर्वाभूते सुखारूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. सर्वभूती स्वरूप ज्ञानोबा माझा. दर्शने हरे ताप. सर्वभूती स्वरूप योग्यांची माऊली किंवा साधकांचा मायबाप. मग जे माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली, या कारणे मी सावली न संडी तुझी. साधकाचा मायबाप, योग्यांची माऊली असं म्हणत असताना जे योगी नाहीत म्हणजे साधक नाहीत त्यांची माऊली नाहीत का ज्ञानोबाराय? त्यांचीही आहेत. पण इथं योग्यांची म्हणण्यामध्ये असं दिसून येतं, आता एखाद्या आईला 2-4 बालक आहेत, त्यातील काही जाणकार आहेत, आईचे उपकार जाणणारे आहेत, मातृदेवो भव पितृदेवो भव या आज्ञेचं पालन करणारे आहेत. आणि एखादा कुसंगतीनं दुष्ट प्रवृत्तीचा झालेला आहे, त्याच्यावरती देखील त्या मातेचं, त्या माऊलीचं सारखंच काय असतं? प्रेम असतं. त्याच्यासाठी सुद्धा ती काय आहे? आईच आहे. लक्षात आलं? पण आता गोष्ट इथं योग्यांची माऊली म्हणताना आपल्याला असं दिसतं त्यामध्ये बारकाव्यानं
सगळ्याच जीवांची ज्ञानोबाराय माऊली आहेत, पण जीवांना त्यांची जाणीव नाही. ज्यांना जाणीव आहे असे योगी आहेत, म्हणून योग्यांची माऊली. लक्षात आलंय का? ज्यांना जाणीव नाही आहे ज्ञानोबाराय आपली आई आहेत, त्यांची देखील ते आईच आहेत. अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तशी, अनाथ जीवांची देखील ते माऊलीच आहेत. ज्यांना जाणीव नाही आहे त्यांची देखील ते माऊलीच आहेत. त्यांच्यावरती देखील तेवढंच काय आहे, प्रेम आहे, अधिक प्रेम आहे. उलट जे खळाची व्यंकटी सांडो अगोदर त्यांची आठवण येते. पण गोष्ट अशी आहे, योग्यांची माऊली म्हणण्यामध्ये आपल्याला असं दिसतं, मी पुन्हा पुन्हा त्याचं उच्चारण करतोय कारण इथं असे काही भाव स्फुरतात कुठं ज्ञानोबरायांच्या समोर, की जे कुठेही वाचलेले, ऐकलेले, अभ्यासलेले, विचार केलेले नसतात. आता या अडाणी लोकांना, अज्ञ लोकांना, मूढ लोकांना कितीही सांगितलं ज्ञानोबाराय आपल्या सगळ्यांची आई आहेत, तर त्यांना त्याची काही जाणीव नाही आहे. पण जो साधक आहे त्याला साधना मार्गानं जात असताना जर त्याला जाणीव करून दिली की ज्ञानोबाराय तुझी कोण आहेत, आई आहेत, तर त्याला आधार प्राप्त होतो आणि साधना मार्ग तो वेगानं क्रमतो. विटाज माझी योग्यांची माऊली. आता महत्वाचं पद मी ज्याकरिताच हा अभंग मुद्दाम होऊन निवडला ते पद कोणतं आहे? ज्ञानराज. याचा व्याकरणशास्त्रीय दृष्ट्या समासाच्या दृष्टीनं मोठा विचार असला तरी देखील आपला नेहमीचा शब्द आहे गरिबी हटाव योजना. 2-4 समास त्याचे आपण पाहणार आहोत. ज्ञानराज शब्दाचा सामासिक दृष्टीनं पहिला अर्थ आहे ज्ञानस्य राजा, ज्ञानराजा. ज्ञानाचा जो राजा आहे त्याला म्हणायचं ज्ञानराजा. हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ आहे ज्ञान एव राजा. ज्ञान हेच राजा, म्हणून ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानराजा. तिसरा अर्थ आहे ज्ञानेन राजते. राजरी दीप्तव नावाचा धातू आहे प्रकाशने या अर्थामध्ये, त्याच्यापासून राजा शब्द तयार झालेला आहे. ज्ञानेन राजते नाम शोभते. ज्ञानामुळं जो शोभतो तो ज्ञानराजा. पण हाही अर्थ कमकुवत आहे, बारीक ऐकावं लागेल. ज्ञानम येन राजते. ज्ञानाला शोभा ज्याच्यामुळे आहे ते ज्ञानराज. अजून 5-6 अर्थ होऊ शकतात, पण आपल्याला योजना नेहमी राबवावी लागते कीर्तनातून. कोणती? गरिबी हटाव. लक्षात आलं? हे 4च खूप झाले. ज्ञानस्य राजा, ज्ञानराजा. ज्ञानाचा जो राजा आहे, म्हणजे जे ज्ञान ज्याला म्हटलं जातं ते ज्ञान ज्याची प्रजा आहे, ज्ञान ज्याचा दास आहे, ज्ञान ज्याचा चाकर आहे, ज्ञान ज्याचा गुलाम आहे, तो ज्ञानराजा. ज्ञानोबारायांनी महात्म्यांचं वर्णन करताना म्हटले तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. तो महात्मा कसा असतो? ज्ञानोबारायांचंच वर्णन आपण समजूया त्या उभीमध्ये. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नोकर कुणाला म्हणावं, दास कुणाला म्हणावं? मालकानं सांगितलेलं ज्याला निमूटपणे ऐकावं लागतं तो दास. आताचे नोकराची कल्पना करू नका. आताचे नोकर महाभयंकर. लक्षात आलं? रोजाचे गडी त्याहूनही भयंकरच. असं आम्ही गमतीनं सांगत असतो, एखाद्याची शेती जर त्याला करता येत नसेल, त्याचं घरचं करायला कोणी नसेल आणि केवळ रोजाच्या गड्यावर अवलंबून असेल, तर 1-2 वर्षाला मिळून 1 एकर विकावंच लागतं त्याला. का बरं? कारण त्या रोजाच्या गड्यामध्ये सामर्थ्य आहे. कोणतं? आपणासारखे करीत. त्या शेतमालकाला देखील शेतमजूर बनवून टाकतील. दास शब्दाचा अभिप्राय वेगळा आहे. स्वाभिप्राय परोक्षस्य परचित्तानुवर्तिनः स्वयं विक्रीत देहस्य सेवकस्य कुत सुखम साहित्यात म्हटलेलं आहे.
स्वाभिप्राय परोक्षस्य, ज्याला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार नाही. मालकानं सांगितलं ते निमूट ऐकायचं. मालक हे मला चुकीचं वाटतं असं त्यानं म्हणायचं नाही, भलेही मालक महामूर्ख असला. परचित्तानुवर्तीना, हा त्या मालकाच्या मनात येईल तसं त्याला वागावं लागतं. स्वयं विक्रीत देहस्य, स्वतः देहानं जो विकल्या गेलेला आहे त्याला म्हणतात दास. आणि ज्ञान हे ज्यांचं काय आहे, दास आहे. तो म्हणे ते थर आहे महाबोध. त्या महाबोधाला त्यांनी सांगावं इथं राहा, त्याला तिथं जाऊन राहावं लागतं. तो महाबोध, ते ज्ञान, तो मोक्ष असं म्हणू शकत नाही. ज्ञानोबा, तुम्ही मला आज्ञा दिली याच्या ठिकाणी जाऊन राहा, जरा त्याचा 7-12 तरी पाहायचा, लक्षात आलं, त्याचा अधिकार तरी पाहायचा. तसं ते ज्ञान म्हणू शकत नाही. ज्ञानोबरायांच्या मनात आलं आणि त्यांनी त्या मोक्षाला, त्या ज्ञानाला आज्ञा दिली, तर तो मोक्ष, ते महाज्ञान रेड्याच्या ठिकाणी देखील त्याला जावं लागतं. विठ्ठलाचा राजा, एका अभंगाला आपण दोन्ही रीतीनं म्हणतो. ज्ञानियांचा राजा, राजा गुरु महाराव, किंवा ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, असं दोन्ही रीतीनं त्याचे पाठ आहेत, प्रचलित आहेत वारकरी संप्रदायात. दोन्हीही काय आहेत, मान्यच आहेत. आपण ते मान्यच करावे. लक्षात आलं का? ज्ञानियांचा राजा किंवा ज्ञानाचा राजा, ज्ञानस्य राजा, ज्ञानराजा, ही पहिली व्युत्पत्ती थोडक्यात गरिबी हटाव योजना राबवून आपण सांगितली. तुकोबारायांचं देखील एक वचन आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाटी, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाटी, घरी कामारी हे दाटी. होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाटी, मोक्ष आम्हा घरी कामारी, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाटी, घरी कामारी, होय सांगू ऐसे तुका म्हणे, ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. मोक्ष कोण आहे? आमचा दास आहे, आमचा नोकर आहे. आम्ही कोण आहोत? त्याचे मालक आहोत. ज्ञानस्य राजा, ज्ञानराजा, हा पहिला अर्थ आहे ज्ञानराजा शब्दाचा. दुसरा मी सांगितला होता ज्ञानश्च एव असौ राजा, ज्ञानराजा, ज्ञान एव राजा, ज्ञानच राजा, ज्ञानराजा. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबराय कोण आहेत? प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती आहेत. ज्ञान एव राजा, ज्ञानराजा विठ्ठल. तिसरी व्युत्पत्ती मी सांगितली होती ती जरा सामान्य आहे. ज्ञानेन राजते, तृतीया तत्पुरुष समास जर केला. ज्ञानामुळं जो शोभतो त्याला काय म्हणायचं? ज्ञानराजा. आता बरेच राजे दुसऱ्याच गोष्टीनं शोभतात, ती गोष्ट वेगळी. लक्षात आलं का? त्यांची शोभा वेगळ्याच गोष्टीत असते. ज्ञानोबराय शोभतात कशानं? त्यांच्या ठाई असलेल्या ज्ञानानं. पण ही व्युत्पत्ती देखील ज्ञानोबरायांच्या तुलनेत अतिसामान्य आहे. ज्ञानामुळं ज्ञानोबराय शोभतात असं नाही. तर चौथी व्युत्पत्ती मी सांगितली होती, ज्ञानम म्हणजे ज्ञान, येन राजते म्हणजे ज्ञानाला शोभा, ज्यांच्यामुळं ते ज्ञानराजा. विठ्ठलांच्या पूर्वी देखील ज्ञान जगात होतं, पण ते ज्ञान तेवढंसं काही सुशोभित नव्हतं. त्या महाभारताचं वर्णन करताना येथ चातुर्य शहाणे झाले, म्हणजे चातुर्य होतंच अगोदर, पण ते एवढं शहाणं नव्हतं. ज्ञानोबरायांची शब्द आहेत त्या, साहित्यिकाच्या बापाला लवकर कळणार नाही. चातुर्य होतच जगात पूर्वी, पण ते शहाणं नव्हतं. बघा, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, नती कोणी, लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, गाव ठेविले
जगामध्ये ज्ञान लोपलं होतं, त्या लोपणे या शब्दाचा अर्थ आपण अभिभूत होणे, निस्तेज होणे असा घेऊया. ज्ञान होतं पण ते निस्तेज होतं, त्याला तेज प्राप्त झालं ज्ञानोबारायांमुळं. विठ्ठा हे स्थान जसं ज्ञानेश्वरीचं रचनास्थान आहे, त्याचबरोबर अनुभवामृताचं देखील अमृतानुभवाचं देखील रचनास्थान आहे. हेच आहेच. लक्षात आलं? चकार दोनदा जोडला, लक्षात आलं का? दुसरीकडे आहे असं म्हणण्यास वाव मिळू नये. विठ्ठला विठ्ठल उगीच स्वप्रसिद्धीसाठी काहीतरी लोक वल्गणा करतात. ज्ञानोबारायांनी येऊन सांगितलं का तुला ज्ञानेश्वरी इथं रचली, इथं मन उद्विग्न झाल्यामुळं दुसरीकडे जाऊन अमृतानुभव रचला. थोर लोक जे मानत आलेले आहेत तेच मानावं का? त्यांच्यापेक्षा महाबुद्धिवान आपण आहोत. थोरा मोठ्यांना जे मान्य आहे, श्री गुरुनाम गुरु मामासाहेबांसारखे, त्यांच्या तालमीत घडलेले सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांसारखे महात्मे आपल्याला ओरडून ते सांगतात. त्यांच्यापेक्षा महाबुद्धिवान किंवा महातपस्वी आपण आहोत का? खचितच नाही. लक्षात आलं का? असो, मला एवढंच सांगायचं होतं. ज्ञानेश्वरी बरोबर अमृतानुभवाच्या रचनेचं हेच स्थान असल्यामुळं अमृतानुभवामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंचं जे वर्णन केलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, श्रीगुरु वर्णनच त्या प्रकरणाचं काय आहे, नाव आहे. मला तुम्हाला तो समाज सांगायचा आहे ज्याच्यामुळं ज्ञान शोभतं. अगोदर ज्ञान होतं पण ते काही एवढं सुशोभित नव्हतं, त्या ज्ञानाला फारशी किंमत नव्हती, त्याला कोणी काही विचारत नव्हतं. पण ज्ञानोबारायामुळं त्या ज्ञानाला किंमत आली. ते सांगण्याकरिता ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करताना असं म्हणतात, आता उपाय वणवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. या ओवीतील फक्त मला ते दुसरं पद त्यांचेच शब्द उसने घेऊन आपण ज्ञानोबारायांचं वर्णन करू की अगोदर ब्रह्मविद्या होती, पण पती वाचून ती पतिव्रत ती स्त्री जशी उपहती पावे सर्वथा असं म्हटलं गेलं, तिला किंमत नव्हती. ज्ञानोबारायांमुळं ती ब्रह्मविद्या सौभाग्यवती झाली, तिला किंमत आली. अगोदर काय ब्रह्मविद्या नव्हती का? पण तिला विचारताय कोण? ज्याच्यामध्ये विवेक वैराग्यादी जन्मजात आहेत अशीच माणसं. आस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी या न्यायानं एखाद दुसरा कोणीतरी त्या ब्रह्मविद्येच्या शोधात किंवा तिचं महत्व जाणून तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे होते. पण ज्ञानोबारायांनी अवतार धारण करून काय केलं? फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. त्या ब्रह्मविद्येला काय केलं? सार्वजनीन केलं, तिला किंमत आणून दिली. विठ्ठल ज्ञानम येन राजते. हाच समास ज्ञानोबारायांच्या ज्ञानराजा या शब्दासाठी आत्ता आपल्याला उपयोगी आहे असं वाटतं. वेळ आपली संपत आलेली आहे. ज्ञानाला ज्याच्यामुळं शोभा आहे, आपण तुम्ही आम्ही सामान्य आहोत, आपल्याला जी शोभा आहे कशामुळं? ज्ञान असेल तर. नाही तर कोण विचारतो? काहीतरी कला असेल, काहीतरी सद्गुण असेल तर आपल्याला शोभा. गुणहीन जर मनुष्य असेल तर त्याला कोण विचारतो? लक्षात आलं का? पण ज्ञानोबारायांमुळं ज्ञानाला काय आली? शोभा आली. ज्ञानम येन राजते येती ज्ञानराजा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आणि त्यांनी काय केलं? जेणे निगमवल्ली प्रगट केली. श्रीमद भगवत गीता जी वेद रूप आहे, कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडीस वाणी. कांडत्रयाचं निरूपण करणारी सुंदर अशी ही काय आहे? दुसरी श्रुतीच जणू काय आहे असं गीतेसंबंधी ज्ञानोबाराय बोलतात. त्या गीतेला अलंकार चढवण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. दुसरं गीतालंकार प्रगट
अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आपला समय, आपली वेळ काय झालेली आहे, संपलेली आहे. आपली वेळ म्हणजे आत्ताची कीर्तनाची, लक्षात आलं का? खरी तर आपली वेळ आता सुरू झालेली आहे, लक्षात आलं का? कीर्तनाची, आजच्या कीर्तनाची संपलेली आहे. काहीसं मोडकं तोडकं चिंतन ज्ञानोबरायांच्या कृपेनं जसं स्फुरलं तसं इथं करण्याचा आपण प्रयत्न केला. आजची ही जी एकादशी आहे, कामिका एकादशी, आषाढ वद्य एकादशी, ज्ञानोबरायांची ही महावारी आहे. आणि यासाठी अनेक भाविक, लक्षावधी भाविक, जे साधन मिळेल त्या साधनांनी म्हणा किंवा दिंड्यांमध्ये सामील होऊन इथपर्यंत मजल दर मजल करत पोहोचलेले आहे. आता ह्या लोकांची गर्दी, त्यांच्या मनातील ज्ञानोबरायांप्रती असलेली श्रद्धा, भावना, हे पाहता आपल्याला लक्षात येतं. कुणी सांगितलं हो या म्हणून वारीला? कुणी आमंत्रण पाठवलं का? कुणी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने GR काढला होता, जावंच लागेल नाही तर मग काम होणारच नाही तुमचं? कुणी म्हटलंय का असं? आणि कुणी म्हणून एवढे लोक येत असतात का? येत नसतात. कुणी टेम्पो पाठवो, टेम्पोत तर बसणारच नाहीत लोक. आता लक्षात आलं का? मोठ्या गाड्या पाठवो, हेलिकॉप्टर पाठवो. हेलिकॉप्टर पाठवले तर कदाचित येतील आणि पुन्हा निघून जातील, थांबणार नाहीत लोक. लक्षात आलं का? हे काय दर्शवतं? ठीक आहे, अनेक लोक अज्ञ असतील, अडाणी असतील, पण त्यांना एवढं तरी ठाऊक आहे की ज्ञानोबारायांच्या चरणाचा आश्रय घेतल्याशिवाय समाधान मिळू शकत नाही. कितीही संसारामध्ये लिप्त असलेला मनुष्य असू द्या, पण त्याची देखील धाव कुठे आहे? माऊलींच्या चरणांकडे आहे. त्याने एवढं तरी मनोमन मान्य केलंय. काय मान्य केलंय? की संसारात काय नाही, सुख नाही. तसं तो तोंडानं कबूल नाही करणार, लक्षात आलं. पण मनात कुठेतरी त्याने काय केलेलं आहे? मान्य केलेलं आहे. आणि जे सुख आपल्याला अपेक्षित आहे ते संत चरणांजवळच आहे, हे त्या अज्ञ माणसाला देखील कळतं. म्हणून तर एवढी गर्दी आपल्याला दिसून येते. इथं काय लाभ आहे का? भौतिक लाभ काही मिळणार आहे का? काहीच नाही. पैसे खर्च करून यावं लागणार आहे, पाऊस ऊन सहन करून यावं लागणार आहे. आषाढी वारीला पाहिलं आपण, किती गर्दी होती यंदा, 1.5 पट. लक्षात आलं हो? माना तेच डोलवा जे पंढरपुरापर्यंत आले होते. काय म्हणतो मी? पंढरपुरापर्यंत आलेच नाही तरी देखील म्हणतात हो खूप गर्दी होती, असं. लक्षात आलं का? पंढरपुरात आले आणि त्यांनी गर्दी पाहिली, बरोबर आहे की नाही? असं लक्ष असतं आमचं, असं. असं किती गर्दी, ही गर्दी काय दाखवते? लक्षात आलं का? हे संत वाङ्मय, संत वचन हे समाजाच्या अगदी निम्न स्तरापर्यंत काय झालेले आहेत? पोहोचलेले आहेत. थोडेसे का नाही त्यांना त्याचा समग्र अर्थ कळेत, त्याचा गुह्यार्थ कळेत, पण एवढं तर त्यांना कळतंय की ज्ञानोबरायांजवळ गेल्यानंतर काय आहे? सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. ही आजची असलेली वारी ही पूर्वपुण्याईनं म्हणण्याच्या ऐवजी ज्ञानोबरायांच्या दयेनं, कृपेनं माझ्याकडे आलेली ही सेवा. आता याच्यामध्ये मी माझी पूर्वपुण्याई म्हणावं तर तो नसता अहंकार आपल्या पाठीशी लागेल. मीच फार पुण्य केलं होतं म्हणून मला हे प्राप्त झालं नाही. लक्षात आलं? ज्ञानोबरायांनी कृपा केली. आपला कोणताही अधिकार, योग्यता, लायकी नसताना देखील त्यांनी या स्थानी आपल्याला आणून घातलं. त्यांच्या समोर ज्ञानोबरायांनी जिथं साक्षात ज्ञानेश्वरी सांगितली, या जगाला ज्ञान दिलं, तिथं त्यांच्या समोर बसून त्यांच्याच शब्दांचे काय अर्थ आपण सांगणार आहोत? लक्षात आलं? हा सगळा खटाटोप आहे ना, हा
आमचा आम्हालाच काहीतरी कळून घेण्याकरिता आहे. खरंच जे काही कळायचं राहिलंय, लक्षात आलं का, किंवा कळायचं राहिलंय म्हणण्यातही अहंकार येईल. बारीक सांगतो तुम्हाला, जे काही कळायला सुरुवात झालेली आहे, कळायचं राहिलं म्हटल्यावर बरंच कळालं आणि थोडंसंच राहिलं. लक्षात असं हे असे बारकावे ते न्याय व्याकरण आदी ग्रंथ शिकले की मग ते बालकी खाल निकाल ना असा विचार माणूस करतो. असो, काहीतरी कळायला थोडीशी सुरुवात झाली, ते चांगल्या रीतीनं कळावं असं ज्ञानोबारांनाच वाटलं, म्हणून ते इथपर्यंत घेऊन आले. लक्षात आलं का. आम्हाला फार कळालंय ना, आम्ही शिकवायला जगाला प्रवृत्त झालो असं नाही. उलट शिकवताना आपलं काय शिकायचंय राहून गेलंय हे तिथं कळतं. आमचे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव, डॉक्टर महाराज सांगत असतात, त्यांनी सांगितलेलं आहे, कोणताही ग्रंथ अथपासून इतिपर्यंत 3 वेळेस ज्यावेळेस आपण शिकवू त्यावेळेस म्हणायचं, मी हा ग्रंथ शिकलेलो आहे. विठ्ठल आळंदीला जे काही महत्त्व प्राप्त झालं असेल त्याची जी अनेक कारणं असतील, मला त्यातलं एक कारण असं वाटतं की सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्यातून जे हजारो साधक घडले, त्या साधकांनी त्या भूमीचं ऋण म्हणून आळंदीचा खूप प्रचार प्रसार आपल्या जीवनात केला. त्याच तोलामोलाची किंवा काकणभर श्रेष्ठ असलेली ही भूमी, या भूमीमध्ये देखील जेव्हा असं काहीतरी घडेल, तेवढे मोठे आपण नाहीत, आपण काही अवतार कोटीतील पुरुष नाहीत, पण आपण ते कर्तव्य करणं काय आहे, क्रमप्राप्त आहे. घडेल कधीतरी, ज्यावेळेस इथूनही काही साधक शिकतील, मोठे होतील, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतील, ज्ञानेश्वरी पाठ करतील, त्यावेळेस ते उद्या भविष्यामध्ये या मातीचं ऋण व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. आमचे आदरणीय राम महाराज, नवनाथ महाराज हे काय सांगतात, ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा ही आमची आई आहे. लक्षात आलं का. ही जी भावना आहे ना, ही का रुजली, इथून काहीतरी ज्ञानकण त्यांना वेचायला मिळाले, म्हणून भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या सहयोगानं किंवा आपल्याला सगळ्यांना मिळूनच हे कार्य करायचं आहे. त्यातला एक अंश म्हणून आम्ही ज्ञानेश्वरीची प्रवचनं या ठिकाणी काय केली, आरंभलेली आहेत. ज्ञानोबारायांच्या मंदिरात आळंदीमध्ये 4 ते 5 दुपारी 100 वर्षापासून प्रवचनं होतात. संस्थेच्या स्थापनेपासून नव्हे, स्थापनेच्या पूर्वीपासून सद्गुरू मारुती महाराज गुरव हे ज्ञानेश्वरी तिथं सांगत असत. कुणाला, जे साधक दूरवरून येऊन त्या ज्ञानेश्वरीचे अनुष्ठानं आजान वृक्षाखाली करत आहेत त्यांना तिथून त्या प्रवचनांचा काय आहे, आरंभ आहे. इथं देखील तसंच काहीसं घडेल. आमचं आयुष्य जाईल, आणखी कुणा एखाद्याचं जाईल, पण ते घडेल, निश्चित घडेल. चांगल्या कामाच्या बाबतीत आशावादी आपण असलं पाहिजे. व्यवहारातील व्यर्थ गोष्टींची आशा माणसं धरून बसतात, हे असं होईल आणि तसं होईल, काही होत नसतं. लक्षात, आम्ही तर ते श्रम फलैक केवलम, तुमच्या श्रमाला फळ देखील श्रमच येत असतं, दुसरं काही होत नसतं. चांगल्या कामाची आशा आपण ठेवली पाहिजे आणि ती आशा, त्या इच्छा, त्या आपल्या सद्वासना ज्ञानोबाराय निश्चितच काय करतील, पूर्ण करतील. ज्ञानोबारायांची ही जी ज्ञानेश्वरी आहे, त्या ज्ञानेश्वरीचं समग्र अध्ययन तर आपल्याला करायचंच आहे, पण ते अध्ययन कुठपर्यंत गेलं पाहिजे, अनुभवापर्यंत गेलं पाहिजे. आज्ञेभ्यो ग्रंथिन श्रेष्ठाः ग्रंथिभ्यो धारिणो वराः धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठाः ज्ञानिभ्यो व्यवसायिनः. महाभारतातला श्लोक आहे, त्याचा अर्थ सांगतो. थोडी वेळ पुढे गेली असेल तर मी क्षमा मागतो, पण अनुभवाचं मला थोडंसं सांगण्याकरता बोलावं लागतंय. शास्त्रकार म्हणतात, ज्याला काहीच वाचता येत नाही त्याच्यापेक्षा वाचणारा बरा. पहिला वर्ग, ज्याला काही वाचता येत नाही त्याच्यापेक्षा वाचणारा बरा ना. शाळेतच गेला नाही त्याच्यापेक्षा शाळेत गेला तो कधीतरी ज्ञानेश्वरी वाचेल ना. अज्ञेभ्यो ग्रंथिन श्रेष्ठाः, जो काहीच शिकलेला नाही त्याच्यापेक्षा वाचणारा बरा. ग्रंथिभ्यो धारिणो वराः, केवळ वाचतोय पण पाठच होत नाही त्याच्यापेक्षा पाठ करणारा बरा. ज्यानं हरिपाठ पाठ केलाय, काकडा पाठ केला, काही ओव्या अभंग पाठ केले, तो बरा. धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठाः, पण केवळच पाठ केलंय पण त्याचा अर्थच कळत नाही. हरिपाठ पाठ आहे 25 वर्षापासून, पण 7, 5, 3 दशकांचा मेळा, काही मेळच लागत नाही म्हटले. लक्षात आलं का. त्याच्यापेक्षा ज्याला अर्थ कळतो तो बरा. अर्थाविन पोथी वाचून काय, पण ज्याला अर्थ कळतो, अर्थ समजावूनही सांगता येतो, त्यापेक्षा
तो अर्थ ज्याच्या अनुभवात आहे तो सर्वश्रेष्ठ विठ्ठल. ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीचं समग्र अध्ययन करायचंय, चिंतन करायचं, अर्थ जाणून घ्यायचा आहे. पण नामदेवराय म्हणतात त्यापेक्षा एखादी ओवी अनुभवली तर ती बरी. शेवट नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी ओवी